माझं नाव दीपक कैलास पाटील। मी रात्री दवाखान्यात जात असताना मी दुचाकी वाहनावर होतो आणि समोरून एक 4 व्हीलर आली आणि त्या 4 व्हीलरने कट मारला मला आणि त्या कट मारल्यामुळे माझी बाई गाडीवरून पडली आणि गाडीवरून पडल्यामुळे त्याच्या डोक्याला मार लागला आणि तिकडे बेशुद्ध झाला, ती पडली थोडा वेळ। मग ते वापस मला शिवाजी पुतळ्याजवळ घेऊन गेले तर त्या माणसाला मी रागाच्या भरात एक चापट मारली। त्या माणसाला चापट मारल्यामुळे तो गावातील एक पुढारी भैया ठाकरे म्हणून त्यांनी सगळे माणसं गाव गोळा करून आणि सगळ्यांनी मला मारहाण केली। वापस पोलीस स्टेशनला घेऊन गेले। पोलीस स्टेशनमध्ये मला पोलिसांसमोर मारहाण करण्यात आली आणि पोलिसांसमोरून कुठलाच मला प्रतिसाद भेटला नाही मला आणि जातीवरून पण गाळ्या दिल्या मला। हे बिल्ल काय करतील, हे मागं काय करतील, अशा प्रकारच्या शिव्या गाळ्या करण्यात आल्या आणि आम्हाला गावात धमक्या देतात ते आम्ही तुम्हाला राहू देणार नाही गावात, आम्ही तुम्हाला गावात दिसले तर आम्ही तुम्हाला मारून टाकू, अशा तशा। आणि रात्री 1-1:30 वाजता माझं घर जाळण्यात आलं। माझ्या भावाला अत्याचार करण्यात आलेला आहे। माझ्या भावाला खाकुर्डी गावात कोणत्याही प्रकारचं पोलिसांकडून प्रोटेक्शन मिळालं नाही आणि रात्री मी, माझ्या 2 मुली आणि माझी आई घरात झोपलेली असताना आमचं घर रात्री 1:30 वाजता जाळण्यात आलं। त्याच्यासाठी आणि परत आमची जे आदिवासी समाजाचे बांधव होते ते आमच्या मदतीसाठी आले तर त्यांना सुद्धा शिवीगाळ करण्यात आली आणि ह्या लोकांनी जातीवाद केलेला आहे। तसंच माझ्या बहिणीला पण खूप मारहाण करण्यात आली। 2 दिवसापासून माझी बहिणी बेशुद्ध आहे, तिने अन्नपाणी काहीच खाल्लेलं नाही, 2 दिवस झाले। आपले जेवढे बी आदिवासी समाजाचे बांधव आहे, मातंग समाजाचे बांधव आहे, आम्ही काही जास्त पैसे वाले नाही तर आम्हाला थोडं प्रतिसाद द्या आणि आमची मदत करा।